अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 14 नोव्हेंबर मंगळवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या दिवाळीतील सर्वात मोठा दिवस, ज्याला आपण दिवाळी सण म्हणतो, दिवाळीचा सण म्हणून साजरा करतो, तो दिवाळीचा पाडवा उद्या आहे। बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे, आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे। उद्याच्या दिवशी सर्व शुभ गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये आपल्याला करायच्या आहेत। खरं तर पाडव्याचा दिवस जो असतो तो शुभ गोष्टी करण्यासाठी, शुभ कामांची सुरुवात करण्यासाठी किंवा शुभ चांगली एखादी गोष्ट घरी आणण्यासाठी अत्यंत विशेष दिवस समजला जातो। उद्याच्या दिवसात आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी विशेष असे काही उपाय करायचे आहेत। मात्र त्याचबरोबर उद्याची जी सुरुवात आहे ती आपल्याला अभ्यंग स्नानाने करायची आहे। खरं तर दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान या गोष्टीला विशेष एक महत्त्व आहे। प्रत्येक दिवशी जे स्नान आपल्याला करायचं आहे ते विशिष्ट पद्धतीचं स्नान आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगत असते। आता उद्या पाडवा आहे, या पाडव्याच्या दिवशी हे अभ्यंग स्नान जे आहे ते सकाळी सकाळी एका शुभ मुहूर्तावरती झालंच पाहिजे। अंघोळीच्या पाण्यात जर उद्या तुम्ही या काही गोष्टी घातल्यात तर तुमच्या अडलेल्या ज्या इच्छा आहेत त्या अडलेल्या इच्छा पूर्ण होतील, रखडलेली जी कामं आहेत ती मार्गी लागतील, कुठल्याही प्रकारची बाधा तुमच्या घरामध्ये असेल तर त्या बाधेचा नाश होईल। कुठलीही वाईट शक्ती जर तुमच्या घरामध्ये वास्तव्य करत असेल तर ती वाईट बाधा किंवा वाईट शक्ती तुमच्या घरातून नष्ट होऊन जाईल। तुमच्या ज्या ज्या कामांमध्ये तुम्हाला अपयश येत होतं त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश यायला लागेल। तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीच्या ज्या वाटा आहेत त्या प्रगतीच्या वाट्या खुल्या होत जातील। बघा, उद्याच्या दिवशी तुम्हाला याच पद्धतीने स्नान करायचं आहे। या काही गोष्टी अंघोळीच्या पाण्यात मिक्स करून स्नान केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये बरकत यायला सुरुवात होईल। प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल। आपण म्हणतो ना की हात घालेन तिथे पाणी काढेल, त्या पद्धतीने वर्षभर तुम्हाला याचा अनुभव येत राहील। वर्षभर तुमचं घर जे आहे ते धनाने धान्याने भरभरून राहील। तर आता कुठल्या गोष्टी आहेत, कशा पद्धतीने स्नान करायचं आहे हे संपूर्ण पाहण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। ॲक्च्युली माझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे काही शब्द कदाचित तुम्हाला समजायला कठीण जातील किंवा काही कळालं नाही तर ते कमेंट्समध्ये मला नक्कीच विचारा। मला बोलताही येत नाही आहे कारण घसा माझा बसलेला आहे, तरीही मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। आशा करते की तुम्ही सर्वच जण मला समजून घ्या। बघा, उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे। 5:30 ते 6:30 या दरम्यान तुम्हाला उठणंच आहे। शुभ मुहूर्त, शुभ टायमिंग सांगाल तर उद्याचा जो अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त आहे तो बरोबर 5:45 आहे। ठीक आहे, 5:45 वाजता तुमची अंघोळ ही झालीच पाहिजे। या उपायासाठी म्हणजे उद्याच्या अभ्यंग स्नानासाठी जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो आजच्याच दिवसापासून तुम्हाला करायचा आहे। काय करायचं आहे, आज रात्री झोपताना जेव्हा तुम्ही झोपायला जाल तर रात्री झोपायला जात असताना सगळं जेवण वगैरे झालं की त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा छोटासा कपड्याचा एक तुकडा घ्यायचा आहे। आता समजा मी पिवळ्या किंवा लाल रंगाचा छोटासा कपड्याचा तुकडा घेतलेला आहे। ठीक आहे, यामध्ये तुम्हाला 21 अख्खे धने घालायचे। 21 अख्खे धने, 21 अख्खे धने घालून या धन्यांच्या वरती तुम्हाला 2 कापराच्या वड्या ठेवायच्या। 2 कापराच्या वड्या आणि हे धने तुम्हाला या पोटलीमध्ये म्हणजे या कापडामध्ये असे बांधायचे। बांधल्यानंतर याची एक पोटली तयार होईल। ठीक आहे, याची एक पोटली तयार होईल। आता ही पोटली घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर बसायचे। जिथे तुमचं देवघर आहे, ज्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा टाक आहे तर त्या मूर्तीच्या समोर तुम्हाला बसायचं आहे। बसल्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली माता लक्ष्मीच्या प्रतिमेवरून तुम्हाला ओवाळायची आहे।
तुमची जी इच्छा असेल, तुमची अडलेली जी इच्छा असेल, रखडलेलं जे काम असेल ते व्यक्त करून ते पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करत तुम्हाला ही जी पोटली आहे ही माता लक्ष्मीवरून तुम्हाला ओवाळायची आहे. ओवाळून झाली 5 वेळा बरोबर ओवाळायची आहे. ओवाळून झाली की त्यानंतर ती माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवायची आहे. 5 मिनिटं ठेवून झाली की त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा जप करायचा आहे. जोही तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. 5 मिनिटं बस जप करून झाला की त्यानंतर ती पोटली उचलायची आहे आणि झोपण्यासाठी तुम्हाला बेडवरती यायचं आहे. झोपण्यासाठी बेडवर आल्यानंतर ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची. जी तुमची गादी, बेड जो काही असेल, पलंग वगैरे, तर तिथे तुम्हाला उशीखाली किंवा बेडशीट खाली तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे. सकाळी बरोबर 5:30च्या दरम्यान तुम्हाला उठायचं आहे. 5:30 ते 6च्या आत तुम्हाला उठायचं आहे. उठल्यानंतर जेव्हा तुम्ही अंघोळीसाठी बाथरूममध्ये जाल तर त्यावेळेस ही जी पोटली आहे ही तुम्हाला बाथरूममध्ये घेऊन जायची आहे. ठीक आहे, ही पोटली तुम्हाला बाथरूममध्ये घेऊन जायची आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये हे जे 21 धने होते त्यातले 11 धने मोजून 11 धने तुम्हाला त्या अंघोळीच्या बादलीमध्ये टाकायचे आहेत आणि 1 कापराची वडी टाकायची आहे. राहिलेले 10 धने आणि 1 कापराची वडी ती कापडातच ठेवायची आहे आणि त्याला गाठ मारून त्याची पोटली करायची आहे. ठीक आहे, ही पोटली कुठल्याही घरातील एखाद्या पवित्र ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे. फक्त यातले 11 धने आणि 1 कापराची वडी त्या बादलीत टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, गंगाजल घालायचं आहे, चिमूटशी हळद तुम्हाला टाकायची आहे, खड्यांचे 2 मिठाचे 2 खडे तुम्हाला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि 2 लवंगा. पुन्हा एकदा सांगते, गोमूत्र, गंगाजल, हळद, मिठाचे 2 खडे आणि 2 अख्ख्या लवंगा, ह्या सर्व गोष्टी त्या आंघोळीच्या पाण्यात मिक्स करायच्या आहेत. आता अभ्यंग स्नान उद्या आहे, दिवाळी आहे, त्यामुळे घरोघरी उटणं हे असेलच. जे उटणं तुम्ही घरी तयार केलेलं आहे ते उटणं तुम्हाला अगोदर लावून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर हे अंघोळीचं जे पाणी आहे जे तुम्ही आता तयार केलेलं आहे त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना सगळ्यात आधी ओंजळीत पाणी घ्यायचं आहे आणि ते अंगावरती 3 वेळा ओतायचं आहे. वरपासून खाली जाईल अशा पद्धतीने तुम्हाला ते पाणी अंगावरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग अंघोळीच्या बादलीमध्ये बुडून मघाने तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर स्वच्छ सुंदर कपडे परिधान करायचे, आपल्या पतीचं औक्षण करायचे. तुम्ही सकाळी कराल, दुपारी, संध्याकाळी, ज्याही टायमाला तुम्हाला करायचं आहे त्यावेळेस काय करायचंय ते सांगते. पतीचं औक्षण करायचं आहे. पतीचं औक्षण करत असताना पतीचं किंवा मुलांचं दोघांचंही कुणाचंही औक्षण जेव्हा तुम्ही करणार आहात तर त्या औक्षणाच्या वेळेस जे आरतीचं ताट तुम्ही घेतलेलं आहे या आरतीच्या ताटात ते राहिलेले 10 धने तुम्हाला ठेवायचे आणि राहिलेली कापराची वडी जी आहे ती देखील त्या आरतीच्या ताटात ठेवून द्यायची आहे. पतीला जेव्हा ओवाळाल तेव्हा हे जे 10 धने आहेत हे पतीच्या डोक्यावरती तुम्हाला टाकायचे. जसे तांदूळ अक्षता आपण डोक्यावरती ठेवतो त्या पद्धतीने हे 10 धने जे आहेत ते पतीच्या डोक्यावरती ठेवायचे आहेत आणि ही जी कापराची वडी तुम्ही घेतली होती ती त्या आरतीच्या म्हणजे औक्षणाच्या ताटात एक मातीची पंटी ठेवून तुम्हाला ती कापराची वडी पेटवायची, प्रज्वलित करायची आहे आणि त्या कापराच्या वडीने म्हणजे कापराची वडी पेटवून मग तुम्हाला ते औक्षण करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमच्या पतीचं किंवा तुमचं जे भाग्य बिघडलेलं आहे ते भाग्य उजळायला मदत होईल. तुमची किंवा तुमच्या पतीची, तुमच्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होईल. रखडलेली कामे मार्गी लागायला लागतील. प्रत्येक क्षेत्रात तुमच्या पतीला, तुम्हाला, तुमच्या मुलांना यश मिळायला लागेल. बघा, अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. खरं तर धने, ज्याला आपण धनलक्ष्मी असं म्हणतो, आणि कापूर, ज्यामध्ये निगेटिव्हिटी एका क्षणात शोषली जाते. या दोनही गोष्टी जेव्हा माता लक्ष्मीच्या समोर तुम्ही आज अभिमंत्रित कराल, तिच्यावरनं ओवाळाल, तेव्हा लक्षात घ्या घरात असलेली जी निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, ऊर्जा, कुठली विघ्न, संकट, ती त्या एका क्षणात त्या कापरामध्ये खेचली जातील. आणि धने म्हणजे धनलक्ष्मी, जेव्हा ते धणे तुम्ही माता लक्ष्मीवर आज रात्री ओवाळाल तेव्हा तुमच्या घरात आज रात्रीपासूनच धनाचा वर्षाव व्हायला सुरुवात होईल. धणे आणि कापूर या दोनही गोष्टी तुम्ही रात्रभर तुमच्या उशीखाली जेव्हा ठेवाल तेव्हा तुमचं झोपलेलं भाग्य बदलायला सुरुवात होईल. तुमचं झोपलेलं भाग्य उजळायला सुरुवात होईल. तुमच्यामध्ये असलेली जी निगेटिव्हिटी, तुमच्यावरती आलेली संकट, विघ्न, कुठलीही बाधा जी असेल ती त्या कापरामध्ये शोषली जाईल. आणि जेव्हा ते धणे तुमच्या उशीखाली असतील तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये जे धनप्राप्तीचे मार्ग आहेत ते
ओपन व्हायला, ज्याला आपण खुले व्हायला म्हणतो, तर हे धनप्राप्तीचे जे मार्ग आहेत ते खुले व्हायला मदत होईल. या दोनही गोष्टी जेव्हा अंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्ही स्नान कराल तेव्हा तुमच्या अडलेल्या इच्छा पूर्ण होतील. कारण माता लक्ष्मीची जी कृपा आहे, माता लक्ष्मीचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला प्राप्त होईल. जेव्हा पतीचं औक्षण करताना तुम्ही ते धन त्याच्या डोक्यावरती टाकाल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या पतीचं म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की बिघडलेलं भाग्य, संपलेलं भाग्य किंवा बंद झालेलं भाग्य, ते भाग्य उजळायला मदत होईल. जेव्हा ती कापराची वडी तुम्ही तिथे पेटवाल आणि त्याने जेव्हा पतीचं औक्षण कराल तेव्हा तुमच्या पतीच्या मध्ये असलेली, तुमच्या मुलांमध्ये असलेली जी निगेटिव्हिटी, कलह, भांडणं, त्रास, वाद जे काही असेल ते सर्व त्या कापरामध्ये शोषलं जाईल आणि तो कापूस जेव्हा जळेल तेव्हा सगळ्याच बाधा, सगळ्याच वाईट शक्ती, सगळं काही त्या कापरामध्ये संपून जाईल आणि उद्यापासून एक नवीन आयुष्य तुमच्या पतीचं सुरुवात होईल. मांगल्याच्या शुभ सर्व गोष्टी तुमच्या घरात घडायला सुरुवात होईल. ॲक्च्युली मला बोलता येत नाहीये त्याच्यामुळे सगळ्यांनी समजून घ्या. मात्र उद्याच्या दिवशी या पद्धतीनेच प्रत्येकाने स्नान करा. याच पद्धतीने सगळ्यांनी अंघोळीच्या पाण्यात ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अंघोळीच्या पाण्यात या काही गोष्टी मिक्स करा आणि त्या पाण्याने अंघोळ करा. अत्यंत साधा उपाय आहे. मात्र तुमच्या आयुष्यातील तुमच्या ज्या काही अडलेले प्रश्न अडचणी आहेत या अडचणी एका उपायाने सुटल्या जातील. तुम्हाला जो काही त्रास असेल, जी बाधा असेल, कुठले स्किन आजार असेल किंवा कुठलेही काय असेल तर त्या सगळ्याच गोष्टीतून तुमची मुक्तता होईल. माता लक्ष्मीची, भगवान श्री विष्णूची अखंड कृपा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.